नालासोपारा पूर्वेकडील विजयलक्ष्मी नगरमध्ये लोकांच्या घराचा प्रश्न ऐरणीवर राहिला। या ठिकाणी 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे। मात्र येथील लोकांनी नेमकं जायचं कुठे हाच त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला आहे। इथले काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आमची परिस्थिती खूपच आता खराब झालेली आहे। आम्ही एवढंच निवेदन करतोय सर्वांकडे की तुम्ही लाडकी बहिणीला पैसे वगैरे देतात तर आम्हाला घराच्या बदली घर तुम्ही मिळवून द्या ना। की ते बोलताय की 2,20,000 देणार आणि घर देणार, तर आम्हाला आमचं स्वतःचं घर द्या। कारण आम्ही पण आता खूप परिस्थितीमध्ये आहे। 15 वर्ष जास्त झाले आम्ही आमच्या मेहनतीने घर बनवलेलं आहे, तर आम्ही काय करायचं? मग आमचं निवेदन हेच आहे। या ठिकाणी काही मुलं सुद्धा आलेली आहेत। काय सांगाल, तू कितवीला आहे आणि काय सध्याची परिस्थिती आहे? मैं 9th में और अभी बिल्डिंग टूटने वाले, पेपर भी आने वाला, सारी मेहनत भी चली जाएगी और पूरा पेपर भी ख़राब हो जाएगा। और इतनी मेहनत से मम्मी पापा ने घर लिया था और आज वो घर टूटने वाला है, तो हम कहाँ जाएंगे और कहाँ रहेंगे, कुछ पता ही नहीं है। और या ठिकाणी मुलांना बोलण्याचं सुद्धा हे नाही आहे। काय बोल झाले, काय सांगाल तुम्ही? मला एवढंच सांगायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना की 15 वर्ष इथं राहून आम्हाला 15 वर्ष पूर्ण झाली, घरपट्ट्या लागल्या, लाईट बिल लागली, मुलं लहानाची मोठी झाली आणि रक्ताचं पाणी करून आम्ही अख्खा पूर्ण आयुष्य घालवलं इथं। आणि जी आयुष्याची कमाई होती ना ती पूर्ण ह्या रूमसाठी लावल्या आणि असंच आम्ही रूम सोडून जाणार नाही। आम्हाला घराच्या बदलावर घर देवावं, आमचा तो हक्क आहे आमचा। कारण आम्ही असंच नाही, आम्ही कष्टानं रूम घेतले आहेत, कष्टानं रक्ताचं पाणी केलंय, अजून बँकेचे आम्ही हप्ते फेडतोय रूमचे की आम्हाला। आणि आता तोडं कारवाई मानेपर्यंत तलवार आल्या, थोडंसंच राहिले मान कापायची, पण आम्ही मान कापली तरी इथून हटणार नाही। आम्हाला घराच्या बदलावर घरच हवं आहे, घराच्या बदली घर आहे। तुम्ही या ठिकाणी रूम घेतलेला त्यावेळी बिल्डरांनी तुम्हाला काय सांगितलं आणि आताची परिस्थिती काय आहे? ॲक्च्युली आम्ही जेव्हा रूम घेतलेला त्यावेळेला बिल्डरने आम्हाला असं कुठे सांगितलं नव्हतं की ते अनलिगली आहेत म्हणून। त्यावेळेला आम्ही रूम घेतले होते, आम्ही दागिने वगैरे घाण ठेवून आम्ही रूम घेतले होते आणि आता आमच्यावर अशी वेळ आली आहे की आम्हाला आता घरातून बेघर व्हावं लागतं आहे। तर आमचं CM साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आम्हाला घराच्या बदली घर पाहिजे, आम्हाला बाकी काही नको आहे। आम्ही आता एवढा सर्व आमच्याबरोबर घरपट्टी लावली, तुम्ही घरपट्टी आम्ही भरतोय, आतापर्यंत आमची पूर्ण घरपट्टी भरलेली आहे, लाईट बिल भरतोय। ज्या वेळेला आम्ही इथे राहायला आलो त्यावेळेला लाईटसुद्धा आम्हाला नव्हती, ते सुद्धा आम्हाला लाईट वगैरे मिळाली। मग आम्ही आता ज्या अवस्थेत राहतोय इथे त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं। एवढ्या तुम्ही योजना काढता, लाडकी बहीण वगैरे योजना करता, तर आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या रस्त्यावर आलो आहेत, तर आमचा पण तुम्ही विचार करावा, आम्हाला असं वाटतंय। आणि आम्हाला घराच्या बदली घर द्यावं, कारण आम्ही आता कुठे भाड्याने घेऊन राहावं एवढं पण आमच्याकडे आता तेवढी कॅपॅसिटी आमची नाही आहे, खरंच नाही आहे। मुलं आहेत आमची लहान लहान, त्यांचं शिक्षण इकडे आहे, आम्ही आमचं स्वतःचं घर म्हणून आम्ही जवळपासची शाळेतच टाकले। डोनेशन एवढे भरावे लागतात, आताची शिक्षणाची परिस्थिती तर त्यांना माहितीच आहे की किती डोनेशन भरावं लागतं। आम्ही आता घरं बघायची की मुलांचं डोनेशनचं वगैरे बघायचं की त्यांचे वर्ष सगळं फुकट घालवायचं, शाळेची वर्ष फुकट घालवून चालणार आहेत का? मुलं उद्याची भविष्य आहे। तुम्ही कोणत्या बँकेचं लोन केलं आहे आणि सध्या बँकेत आता हे घर तुटल्यानंतर तुमची काय अवस्था होणार आहे? आम्ही बँक ऑफ बरोडामधून लोन केलं होतं आणि आता घर तुटणार आहे हे कळल्यावर तर आमचा थोडासा खूप मोठा, म्हणजे थोडा नाही खूप मोठाच प्रॉब्लेम झाला आहे। गेली 1.5 वर्ष तर आम्हाला झोप नाही आणि आता लगातार 6 महिने तरी आम्ही अजिबात आम्हाला हे नाही आहे। तुम्ही जेव्हा बँकेकडून लोन घेतलं होतं तेव्हा त्यांनी ते कागदपत्र तपासले, हे जी इमारती आहेत ह्या लिगल आहेत अनलिगल आहेत याचा त्यांनी पाठपुरावा केला नव्हता का? त्यांनी काय सांगितलं होतं? बँकाने तुम्हाला लोन कसं दिलं? जर हे बघा, आम्ही आमच्याकडचे दागिने घाण ठेवलेले त्याच्यावर आम्हाला लोन मिळालं, कारण आमची एवढी नोकरी नाही आमची की आम्हाला लोन ती लोक आमच्या कागदपत्रांवर पास करून देतील, कारण तेवढं हे नाही आहे। कारण कागदपत्रांवर गेले तर त्यांना इन्कम टॅक्स वगैरे ह्याचं सगळे डॉक्युमेंट्स लागतात। मग आमच्याकडे दुसरा पर्याय काय असणार? दागिन्यांशिवाय आम्ही हे करूच शकत नाही ना, लोन करू शकत नाही। मग आमचे दागिने चला जाऊ दे, आपला रूम आहे, आज ना उद्या दागिने घेऊ आम्ही, पण घर तर एक होईल की आम्हाला काहीतरी सेफ्टी। हे बघा, डोक्यावर छप्पर असेल ना तर माणूस अर्धी भाकरी तरी खाऊन राहील घरात, पण स्वतःचं हक्काचं घर आहे। आता उद्या भाड्याच्या घरात राहिलो तर भाडं भरायचं की खायचं हे आम्हाला काळजी असणारच ना, की मुलांचं करायचं, कुठे कुठे पैसा पुरवणार आम्ही?
आमचा पण विचार करा ना. तुम्ही योजना काढता. आता आम्ही तुम्हाला एवढं निवडून दिलंय का? कारण पुढचं भविष्य आमचं काहीतरी तुम्ही चांगलं करा, सिक्युअर करा. आता एवढ्या तिकडे मुंबई साईडला वगैरे योजना निघतात, पुनर्वसनच्या योजना निघतात. आम्हाला सुद्धा जी ह्याच्यातून राहत मिळाली आहे, त्या रिहॅबची ऑर्डर दिली आहे, पुनर्वसनचं त्यांनी सांगितलंय, त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही. तो मुद्दा तर पूर्णपणे दुर्लक्षितच केलेला आहे. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोर्टाने दिलाय आदेश म्हणून त्याचं पालन करता. आम्ही पण कुठे म्हणतो की तुम्ही कोर्टाचं पालन नका करू आदेशचं. आम्ही पण त्याचा अवमान नाही करणार. आम्हाला पण त्यांचं पालन करायचं आहे. तुम्ही आता उद्या तोडणारी बिल्डिंग आज तोडा, आम्ही स्वतः देतो तुम्हाला खाली करून, पण त्याच्या बदले आम्हाला काहीतरी ऑप्शन द्या ना. आम्ही कुठे जायचं? म्हणजे आम्ही रस्त्यावर येणार आणि तुम्हाला आम्ही घरं देणार का? कारण आम्ही आमचं काहीतरी गुंतवलंय ना, तिथे गुंतवणूक केली आहे. असं नाही की आम्ही आलोय इथे रिकामी जागा होती तर इकडे बांबू बांधले तिकडे बांबू बांधले, आम्ही अशी झोपडी बांधून राहिलो, असं आम्ही इथे राहिलेलो नाही आहोत. आम्ही सविस्तर घर घेतले. आम्ही कायद्या म्हणजे ऍग्रीमेंट वगैरे करून पैसे भरून आम्ही घरं घेऊन इथे राहतोय. म्हणजे आम्ही काही इथे कुठे पळून आलेलो नाही आहोत, इथे जागेवर कब्जा करून आम्ही राहिलेलो नाही आहोत. या ठिकाणचे जे बिल्डर आहेत ज्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं ते आता बिल्डर कुठे आहेत आणि तुमची काय मागणी आहे? आता बिल्डर आहेत. आता हे बघा, बिल्डर बिल्डिंग सोडून पळून गेलेत. आता कोण इथे बिल्डर नाही आहेत. त्यांनी आमच्या हातात हँडओव्हर केल्यानंतर आम्ही कुठे बिल्डरना शोधणार? बरोबर आहे ना. आता ते गेले, आता आम्ही आमच्यासाठी तर लढणारच ना की बिल्डरना शोधत बसणार. खरं तर यामध्ये बिल्डरांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल? बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे का? मैं हिंदी में बोल हाँ रही बोलो. हूँ। देखो, हमारा यही कहना है कि हमको बेघर मत कोई होने दो। हमारा घर के बदले हमको घर चाहिए। और मुख्यमंत्री वो क्या कर रहे? वो सबके लिए कर रहे और हमारे लिए कहीं जाके सो गए ले वो। हम लोग गरीब लोग किधर जाएंगे? आज हम लोग ने इतना पैसा दिया, आज हम लोग इतना मेहनत करते, दिन रात मेहनत करते, घर काम पे जाते, एक एक रुपया हम लोग का मेहनत का है। आज हम लोग दूसरे को पैसा भरते। आज मेरे छोटे दामाद से मैंने पैसा लिया, अगर मैं उसका पैसा नहीं भरूंगी तो आज मेरी बेटी घर पे नहीं आके बैठेगी। हाँ, आज मेरे बेटी का भी मेरे को सोचना है ना। आज घर टूट रहा तब भी मैं पैसा भर रही हूँ। हाँ, हम लोग यही चाहते हैं कि भाई हमको घर के बदले घर चाहिए। हमारा वोट किधर गया? जब हम वोट दिए तो हमारा वोट किधर गया? जब हमको सबको न्याय मांगने जाते तो हमारा हाथ उठा देते तो हम लोग जाएंगे किधर? पीएम मोदी जी ने कहा था सबको घर मिलेगा, क्या कहेंगे इस बारे में? वो बोले तो, लेकिन किधर हमको घर दे रहे? नहीं दे रहे ना। घर के ऊपर ध्यान नहीं दे रहे, गरीबों पे ध्यान नहीं दे रहे। तुम इतना सब बना रहे रोड ये सब, जाके ब्रिज थोड़ी हमको उधर जाके रहना है। अरे हमको घर के बदले घर दो ना। हमारा घर है तो हमारा सब कुछ है, हमारा आशियाना है वो। घराच्या बदली घर द्या असं सांगितलेलं आहे. तुम क्या बोलोगे? मराठी बोल, हिंदी हाँ बोलो. जब है ना, सबसे पहली बात तो गरीबों के मन में यही सवाल उठता है कि जब स्टार्टिंग में बिल्डिंग बन रही थी तो महानगर पालिका ने उस टाइम में क्यों नहीं रोका बिल्डिंग? जब यहाँ पर लोग बस गए, रहने लगे, सब भर गए बिल्डिंग, तो बोलते कि खाली करो। क्या हम पागल दिख रहे हैं? क्या हम गरीब किसी भी टाइम आके बोल देंगे कि खाली करो? हाँ, हम लोग का भी तो कोई है ना इज्जत। हम तो अपने एक एक पैसे जोड़ जोड़ के यहाँ पर रह रहे, बिल भर रहे। यहाँ पर रोड नहीं है, पानी नहीं है, तो भी कैसे करके हम लोग रह रहे। हम लोग है ना यहाँ पर रह रहे, यहाँ पर विनती मांग रहे, लेकिन कोई हमारी मदद नहीं कर रहा। सिर्फ काका हमारी मदद कर रहे। प्लीज़ हमें अपने हाल पे है वहाँ पर छोड़ दो, नहीं तो घर के बदले घर दो। आम्हाला घराच्या बदली घर द्या, कारण आम्ही कोणी जनावर नाही आहोत, आम्ही माणसं आहोत. या ठिकाणी आम्हाला आमचं घर द्यावं अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.